माझं नाव सुभाष हिरकणवार. मी 75 वर्षाचा आहे. मागच्या रविवारी मी घरात असताना अचानक मला थंडी वाजायला लागली. दुपारची वेळ होती 12-1च्या दरम्यान आणि थंडी वाजून खूप ताप वाढला आणि माझ्या अंगातली संपूर्ण शक्ती गेल्यासारखं झाले आणि मी अक्षरशः जमिनीवर कोसळलो. ते साधारण 1:30-2ची सुमारची वेळ असावी दुपारची. तर हे माझ्या मिसेस सविता हिरकणवार ज्या माझ्याबरोबर हिता आहेत, त्यांनी नॅचरली त्या फार हे झाल्या, घाबरून गेल्या. आमचे पुण्यात नातेवाईक आहेत पोखरकर म्हणून, मिसेस पोखरकर आणि त्यांचा मुलगा मंगेश पोखरकर, जे माझ्या मुलाच्या सासूबाई आणखीन मेवणा आहे. ते तातडीनं गाडी घेऊन आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या मिसेसला मदत करून मला गाडीमध्ये बसवलं, कारण मी चालण्याच्या अवस्थेतही नव्हतो. त्यांनी फक्त माझ्या मिसेसला विचारले की तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. तर तिनं सांगितली फक्त जहांगीरला घेऊन जा, कारण जहांगीरमध्ये आमच्या फार पूर्वीपासून माहिती असल्यामुळं आणि इथं ओळखीचे लोक खूप असल्यामुळं आम्हाला इथं आल्यावरती घरी आल्यासारखंच वाटतं. म्हणजे आम्हाला कुठंतरी वेगळ्या ठिकाणी आले असं कधीच वाटत नाही. तर ते ताबडतोब आम्हाला इथं घेऊन आले इमर्जन्सी वॉर्डमध्ये. तिथं इमर्जन्सी वॉर्डमध्ये आल्यावरती आत घेतल्यावरती जेव्हा त्यांनी बघितलं माझं त्यावेळेचं टेम्परेचर 103 होतं. तर त्यांनी ताबडतोब इंजेक्शन देऊन टेम्परेचर कंट्रोलमध्ये आणायचं हे केलं. आणि फडके साहेबांना त्यांनी म्हणजे लावला गाड्यात फोनसाठी. फडके साहेब त्यावेळी आय थिंक रविवार होता, दुपारच्या वेळी ते घरी होते. त्यांनी तिथनंच मग इन्स्ट्रक्शन दिल्या आणि रूमची अरेंजमेंट करायला सांगितली आणि त्या लोकांनी मग व्यवस्थित सगळं केलं. आणि आमच्या नशिबानं, कारण त्याच्या आधी हा आजार उद्भवण्याच्या पूर्वी मला आधी त्रास जाणवत होता, म्हणून मी जहांगीरमध्ये येऊन डॉक्टर भालचंद्र कश्यप सरांना भेटलेलो होतो. त्यांची ट्रीटमेंट घेत होतो. पण तरी त्याच्यानंतरही हा रिपीट हे झालं. त्यामुळं आणि आम्ही इथं आलो असताना लकीली त्यावेळेस कश्यपी सर सुद्धा हॉस्पिटलमध्ये होते. ताबडतोब ते इमर्जन्सीमध्ये आले आणि त्यांनी काय दिशा म्हणजे आता काय औषधं द्यायची वगैरे त्याच्याबद्दलच्या इन्स्ट्रक्शन तिथं लोकांना दिल्या. आणि तिथनं आम्हाला लवकरात लवकर रूममध्ये हलवण्यात आलं. रूममध्ये आल्यावर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी टोटल म्हणजे युरिनचं सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं, ब्लडचं केलं, व्हायरलसाठीचं इन्व्हेस्टिगेशन, सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना लक्षात आलं की युरिनमध्ये इन्फेक्शन आणि त्याच्यामुळे ब्लडमध्ये सुद्धा इन्फेक्शन झालेलं आहे. तर त्या अँगलनं ते आणि डॉक्टर कुलकर्णी मॅडम दोघांनी मिळून तर ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. आणि युरिन ट्रॅकचं जे इन्फेक्शन आहे ते परत उद्भवू नये म्हणून त्यांनी डिसिजन घेतले की आपण युरिन ट्रॅकचं सुद्धा प्रॉपर हे करायचं. त्याप्रमाणे ते काल एक छोटी मिनी ऑपरेशनही केलं आणि आफ्टर दॅट आय एम परफेक्टली ओके. आणि आज मी आता रूममध्ये आहे, मला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि उद्याच्याला त्यांनी मला डिस्चार्ज द्यायचाही ठरवलेला. तर एकंदरच हा जो काही आठवड्याचा आम्ही रविवारी आलो, आज शुक्रवार आहे, उद्या शनिवारी आम्हाला सोडूनही देते. सो इट वॉज अ स्मूथ जर्नी. काही त्रास जाणवला नाही आणि आम्हाला कुठं हॉस्पिटलमध्ये पडलं असंही कधी वाटलं नाही. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. स्टाफ पण खूप चांगला आहे, खूप मदत करतात आणि इमिजिएट पटापट सर्व्हिस चांगली आहे. त्यामुळे आम्हाला खूपच छान वाटतं, घरच्यासारखंच वाटतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉर्मली पेशंट बरोबर येणाऱ्या अटेंडंट नातेवाईकांच्या मनात भीती किंवा दडपण असतं. इथं आल्यावर माझ्या मिसेसच्या मनात कधीच भीती किंवा दडपण नसतं. त्यांना नेहमी जाणवत राहते की आहेत आपली काळजी घेणारी माणसं आहेत आजूबाजूला.